ही जी आहे ती गावाची वेस, गाढव आहे गावाच्या वेसीमध्ये. ते कृष्ण जन्म झाल्यावर रात्री 12 वाजता ओरडतं कृष्ण जन्म. हे सगळं गावाचं हे आहे. हे इथं बलराम आहे, हा बलराम आहे, हा कृष्ण आहे. अच्छा. इथं हे यशोदा आहे बसलेली. हे तुळशी वृंदावन घरात असतं ते. अच्छा. हे गावातली विहीर बारव. हे पुतना मावशी, हे गवळण. अच्छा, हे गवळण. हे काय दह्याचं आहे ना त्याच्या डोक्यावर. हे असं व्यवस्थित दिसत. अच्छा. दह्याचं टोपलं. हे गवळण. एक पेंद्या. इथं पेंद्या. मित्र हे इथं पडला एक पेंद्या असं हे असतं ना. अच्छा, पेंद्या म्हणजे मित्र. ओके. ते लंगडा पेंद्या नसतो का. हे यशोदा पाळणा. म्हणजे गाढवाला पण महत्व आहे थोडक्यात. उद्या गाढवाला पुरणाचा नैवेद्य असतो. अच्छा. आणि एकंदरीत याला काय म्हणतो आपण पूर्ण? गोकुळ. कृष्ण जन्माष्टमीचं गोकुळ. ते मोर घेतलं का ते जरा उंच इथं असतं. आता उद्या यांना नैवेद्य. आज आहे ना हे नैवेद्य दाखवलाय ना, डिंकवडा सुंठवडा. ते ठेवू का? हे वाला. हे सुंठवडा आणि हे डिंकवडा. याचा मान असतो का? अच्छा. बांधलेला नाही का, बांधून झाल्यावर आपण डिंकाचा लाडू देतो. अच्छा. आणि सुंठ म्हणजे औषधी असतं ना. तर आता आज रात्री 12 वाजता यांचा जन्म होईल. आता जन्म झाला, आम्ही हे जन्मच केलाय. ओके. पण ते ह्याच्यामध्ये रात्री 12 वाजताच आहे ना. आम्ही हे समजा संध्याकाळच्या वेळी करता 6 वाजता दिवे लावायच्या वेळी. ग्रेट. माहिती नसतं या गोष्टी.